हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर, तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सगळ्यांना माहीत म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये, मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे। आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी। फलटण डॉक्टर प्रकरणात 6 आरोपी मोकाट, तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधार यांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी। मंचर मधलं रास्ता रोको आंदोलन 7 तासानंतरही सुरूच। वनमंत्री पालकमंत्री येईपर्यंत रास्ता रोको सुरू राहणार। बिबट्याच्या हल्ल्यातल्या मृत मुलावर अजून अंत्यसंस्कार नाही। बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना फोनवरून आश्वासन, तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या 5 टीम तैनात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस वाहतूक रोखली। तोडगा निघेपर्यंत कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा, तर बैठकीला कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित नसल्यानं राजू शेट्टी संतापले। आणि कबूतरखान्याबाबत 15 दिवसात तोडग्याचं सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आमरण उपोषण घेतलं मागे। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांनी भेट घेतल्यानंतर निर्णय। मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आपली बातमी। सुरुवातीला बातमी सत्ताधारी विरोधकांमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय रणकंदनाची। कथित मतचोरीच्या विरोधात विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला, निवडणूक आयोगाला इशारा दिला। त्यानंतर आता विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार मैदानात उतरले। राज ठाकरेंचे मित्र राहिलेल्या आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर वोट जिहादचा आरोप करत वार केला। त्याला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं। मतचोरी ते मत जिहाद असा सामना आज महाराष्ट्रात रंगताना पाहायला मिळाला। मतदार याद्यांच्या घोळावरून सामना, शेलारांचंही लाव रे तो व्हिडिओनं उत्तर। दुबार मतदार, धार्मिक राजकारण जोरात। सत्याच्या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढरे ते कापड असं सांगत दुबार मतदारांचा भांडाफोड केला। काढ ते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लाव रे तो व्हिडिओनं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका। राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केल्याचा दावा केला। आशिष शेलार यांनी नाव एकसारखे आणि मतदार यादीत नंबर वेगवेगळे अशा मतदारांची यादीच जाहीर करत विरोधकांना उत्तर दिलंय। विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदीतला घोळ दाखवत
पोट जिहाद करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात दुबार मुस्लिमांची संख्या जाहीर केली। रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात 5532 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। रोहित पवार 1243 मतांनी विजयी झाले होते। नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात 477 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं शेलार म्हणाले। पटोले हे 208 मतांनी विजयी झाले। शिवसेना आमदार वरुण सरदेसाईंच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात 13313 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। वरुण सरदेसाई 11365 मतांनी विजयी झाले। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा मतदारसंघात 30601 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं शेलार म्हणाले। आव्हाड हे 96228 मतांनी विजयी झाले। काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघात 20613 दुबार मतदार असल्याचं शेलार यांनी म्हटलं। अमित देशमुख 7398 मतांनी विजयी झाले। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या मालाड पश्चिम मतदारसंघात 17007 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। असलम शेख हे 6227 मतांनी विजयी झाले। कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार, अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे। सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका। राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका। दरम्यान मतदार याद्यात घोळ असल्याचं सत्य सत्ताधारीच समोर आणत असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। त्यांनी स्वीकारलं, आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं? त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे, याला धाडस लागतं। एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा, हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा, हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया, अशी मी विनंती इथं करतो। त्यांना हेच माहीत नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे। शेलार यांनी मुस्लिम दुबार मतदारांवरून सवाल उपस्थित केला खरा, पण त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला एक प्रकार